तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी ची जी घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षा आहे, तर ती अत्यंत जवळ आलेली आहे आणि त्याच्या दृष्टीनं परीक्षेचा सराव करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर आपण आपल्या चॅनलवर मागच्या काही व्हिडिओपासून ज्या सराव प्रश्नपत्रिका आहेत, त्या सराव प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करतोय, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा चांगला सराव व्हावा. तुम्ही हे तर प्रश्न करायचेच आहेत, पण यासारखे पाठ्यपुस्तकातले दुसरे प्रश्न सुद्धा करायचे आहेत, की जेणेकरून तुमचा काय होईल, सराव होईल आणि या परीक्षेत तुम्हाला चांगलं यश मिळेल. बरेच स्टुडंट मला कमेंट सेक्शनमध्ये विचारतात, की ही खरी प्रश्नपत्रिका आहे का? तर ही मागील वर्षाची सोडवलेली सराव प्रश्नपत्रिका आहे, ज्याचा उपयोग फक्त आणि फक्त तुमचा सराव व्हावा या उद्देशानं बनवलेली आहे. शिवाय अशा कुठल्याही चॅनलवर जिथे तुम्हाला खरी प्रश्नपत्रिका असं सांगितलं जातं, तर बऱ्याचदा ते चुकीचं असू शकतं आणि तुम्ही तेवढाच अभ्यास करू नका. तर जेवढ्या काही सराव प्रश्नपत्रिका मग त्या कुठल्याही चॅनलवरच्या असतील, तर त्यातले प्रश्न जरूर बघा, पण त्यामुळं फक्त त्याचा सराव म्हणून उपयोग करा. ते प्रश्न आणि त्यासारखे इतर प्रश्न म्हणजे समजा माझ्या चॅनलवरच्या आणि इतर चॅनलवरच्या मिळून तुम्ही एक 4-5 जरी प्रश्नपत्रिका बघितल्यात, तरी तुमची तयारी चांगली होऊ शकते. त्या अर्थानं त्याचा उपयोग करा. नाहीतर हीच प्रश्नपत्रिका आहे, एवढेच प्रश्न करायचे, तर हा प्रकार करू नका. माझ्या चॅनलवरच्या कुठल्याही प्रश्नपत्रिका या तुम्हाला फक्त सरावासाठी म्हणून तयार केलेल्या आहेत. त्या कुठल्याही शाळेच्या किंवा आत्ता चालू वर्षाच्या अशा नाही आहेत. कारण माझा उद्देश तुम्हाला सराव प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुम्हाला पुरवणं, तुमचा सराव करवून घेणं हे ह्या उद्देशानं आहे. बघा तुम्ही जरूर प्रत्येक प्रश्नपत्रिका बघा, पण सराव म्हणून त्याच्याकडे बघा. कुठल्याही वाईट प्रकाराकडे आपण न गेलेलं बरं. तर सुरू करूया सराव प्रश्नपत्रिका इयत्ता 9वी. तर पहिल्यांदा मी काय करणार आहे, सगळे प्रश्न वाचणार आहे आणि प्रश्नाच्या शेवटी त्याची उत्तरं देणार आहे. तर बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागा भरा. वाहत्या पाण्याला ऊर्जा प्राप्त होते. तर वाहत्या पाण्याला कोणती ऊर्जा प्राप्त होते? थोडा विचार करा. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सगळी उत्तरं सांगणार आहे. कार्याचं CGS एकक काय आहे? 2 एकक असतात, SI एकक आणि CGS एकक. तर विचार करा त्याच्यावर. आता जोड्या जुळवा, योग्य जोड्या जुळवा. त्याच्यामध्ये अ गटात आहे जडत्व, क्रियाबल, प्रतिक्रियाबल. ब गटामध्ये आहे न्यूटनचा गतिविषयक नियम, तिसरा नियम. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. तर याच्या योग्य जोड्या जुळवायच्या. या चौघांपैकी वेगळा घटक कुठला आहे तो ओळखायचा. कोणताही एक उपप्रश्न, 2 दिलेले आहेत, कुठलाही एक सोडवायचा आहे. पण आता सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे दोन्हीही करून ठेवा. ओहमचा नियम लिहा, असा एक प्रश्न आहे. आणि दुसरा आहे, एक खेळाडू वर्तुळाकार मार्गावरून धावताना 25 सेकंदात 400 मीटर अंतर धावून पुन्हा सुरुवातीच्या ठिकाणी परततो, तर त्याची सरासरी चाल आणि सरासरी वेग किती ते शोधायचा आहे. कोणताही एक उपप्रश्न सोडवा. एक समान गती आणि एक समान गती म्हणजे काय? प्रत्येकाचं एक उदाहरण द्यायचं आणि ही सारणी म्हणजे हा तक्ता काय करायचं, पूर्ण करायचं. आता ही सगळी प्रश्नपत्रिका बघितली, हवं तर पेन घ्या, वही घ्या आणि प्रॅक्टिस चालू करा. आता मी त्याची उत्तरं सांगतोय, की जेणेकरून तुम्ही चेक करू शकता तुमची उत्तरं बरोबर आहेत की नाही. तर वाहत्या पाण्याला गतिज ऊर्जा असं म्हणतात. त्याला कायनॅटिक एनर्जी असं म्हणतो इंग्लिशमध्ये, पण मराठी माध्यमचे असाल तर गतिज ऊर्जा प्राप्त होते. कार्याचं CGS एकक काय आहे? अर्ग आहे. तर समजा परीक्षेत जर SI एकक आलं कोणाचं, कार्याचं, तर काय लक्षात ठेवायचं? जूल. जूल हे त्याचं काय आहे? SI एकक आहे. पण CGS एकक म्हटलं तर अर्ग. त्याच्यानंतर जडत्व. तर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम म्हणजे जडत्व. परत पुढचा आहे क्रियाबल व प्रतिक्रियाबल. तर न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. परत गटातील वेगळा शब्द ओळखायचा आहे. तर त्यातला वेगळा शब्द कुठला होता? लाकूड. कारण तांबे, चांदी, ॲल्युमिनियम हे धातू असून विजेचे काय आहेत? सुवाहक आहेत. तर लाकूड हे दुर्वाहक आहे, विजेचा दुर्वाहक आहे. त्याच्यानंतर ओहमचा नियम. नियम काय आहे? पुस्तकाप्रमाणे वाहकाची भौतिक स्थिती कायम असताना वाहकांमधून वाहणारी विद्युतधारा ही 2 टोकांमधील विभवांतरास समानुपाती असते. आता समानुपातीचा अर्थ काय? जेवढी विद्युतधारा जास्त असेल तेवढं विभवांतर जास्त, किंवा जेवढं विभवांतर जास्त तेवढी विद्युतधारा जास्त. मग आता हे समानुपातीचं चिन्ह आहे, मधलं आहे ते. R म्हणजे वाहकाचा रोध. आता दुसरं उदाहरण दिलंय, त्याच्यामध्ये दिलेली माहिती काय आहे? एकूण अंतर 400 मीटर आहे. एकूण वेळ 25 सेकंद आहे. परत सुरुवातीच्या ठिकाणी परत आल्यामुळं झालेलं विस्थापन. बघा, आता इथून सुरुवात केली, गोल फिरलाय आणि परत त्याच ठिकाणी आलाय, तर त्याचं विस्थापन मात्र किती असतं? 0 असतं. तर सरासरी चाल कशी काढायची? तर सरासरी चालसाठी सूत्र लिहायचं, अंतर किती आहे ते आणि त्याला वेळ. तर 400 भागिले 25 केलं तर उत्तर किती येणार? 16. आणि सरासरी वेग. वेग पाहिजे असेल तर विस्थापन घ्यायचं. विस्थापन किती झालंय?
सुरुवात करून परत तिथेच आलाय गोल फिरून. जे विस्थापन किती झालं 0. म्हणून ते 0 घ्यायचं आणि मग वेग किती येणार 0 मीटर पर सेकंद. म्हणजे सरासरी चाल कुठली असणार आहे 16 मीटर प्रति सेकंद आणि वेग किती असणार आहे 0 मीटर पर सेकंद. परत तिसरा प्रश्न आहे, त्यातला कोणताही एक सोडवायचा होता. एकसमान गती आणि नाईकसमान गती म्हणजे काय? त्याचं एक उदाहरण द्यायचं. एकसमान गती, जर एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल तर त्याला काय म्हणायचं? एकसमान गती म्हणायचं. म्हणजे गाडीचा घड्याळाच्या काट्यासारखा स्थिर वेगाने होणारा प्रवास किंवा घड्याळाच्या काट्यांची गती. एक उदाहरण द्या. घड्याळाच्या काट्यांची गती ही एकसमान गती. नाईकसमान गती, जर एखादी वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर त्याला म्हणायचं नाईक. तर गर्दीच्या ठिकाणी वाहनांची गती, जरा गर्दी रिकामी झाली तर मग तुम्ही जरा खूप जलद जाता, खूपच गर्दी असेल तर अगदी हळूहळू जाता, म्हणजे वेग सतत बदलतो, त्याला म्हणायचं नाईक समान गती. आता त्याच्यात तक्ता पूर्ण करायचा आहे. तर यम आणि व्ही दिलाय, तर के ई म्हणजे गतिज ऊर्जेचं सूत्र वापरून तुम्ही काय करू शकता, ह्या किमती टाकून हे सोडवू शकता. तर हे इथं सोडवून दिलेलं आहे मी आणि पूर्ण केलेली सारणी ही आहे. जी काय सोडवून दिलेल्या सगळ्या स्टेप्स आहेत तर त्या इथं आहे. तर ते तुम्ही काय करू शकता, बघू शकता त्याच्यातलं. तर अशा प्रकारे तुम्हाला साधारण प्रश्नपत्रिका कशी असेल त्याचा अंदाज याच्यावरून आलेला असेल. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण काय करूया, जी पुढची प्रश्नपत्रिका आहे सराव प्रश्नपत्रिका ती तुमच्याशी शेअर करूया. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे येणाऱ्या बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचा चांगला उपयोग होईल. ओके, थँक्यू.